माझे सहकारी अधिकारी, त्याच पद्धतीने कणकवली हायस्कूलचे सर्व मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद, कणकवली कॉलेजचे उपस्थित शिक्षक आणि इतर वर्ग, त्याच पद्धतीने इथे उपस्थित विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणि पत्रकार बांधव, सर्वांना माझा नमस्कार। आज आपण हिंद दी चादर 350वा शहादत समागम या कार्यक्रमानिमित्त आपण आज इथे जमलेलो आहोत। शासनाने एक विशेष उपक्रम आपल्याला सर्वांना राबवायला सांगितलं। या निमित्ताने एक महान बलिदान म्हणून या दिवसाला ओळखलं जातं, ज्या दिवशी हिंद दी चादर म्हणजे हिंदुस्थानची कवच अशी उपाधी ज्यांना मिळाली ते शिखांचे 9वे धर्मगुरू श्री गुरु तेग बहादूरजी यांचा 350वी शहादत आपण साजरी करत आहोत। आणि शासनाने आपल्याला विशिष्ट हा उपक्रम साजरा करताना एक विचार त्याच्या मागे होता की एक कृतज्ञतेची भावना आणि एक प्रेरणा मिळावी। कारण जसं मागाशीच मॅडमनी खूप त्याच्याबद्दल विस्तारित वर्णन केलेलं आहे की हे आपण का साजरं करतो, याच्या मागची कथा काय आहे। आपण ज्यावेळेस असे कार्यक्रम साजरे करतो त्यावेळेस आपल्याला हे समजलं पाहिजे की याच्यातून आपल्याला काय घ्यायचंय। आज जे काही घडलं इतिहासामध्ये किंवा जे काही महापुरुषांनी गोष्टी करून ठेवल्या त्याच्यामधून आपल्याला काय शिकायचंय, आपण नक्की काय घेऊन जातोय, तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। आपण मॅडमने मग अशी स्टोरी सांगितली त्याच्यावरून लक्षात आलं की हे फक्त एका धर्माचं रक्षण असं नव्हतं, तर प्रत्येकाचं धार्मिक स्वातंत्र्य जपलं गेलं पाहिजे आणि मानवतेचं रक्षण झालं पाहिजे। ही जी शीख धर्मातील असेल किंवा हिंदू धर्मातील पण हीच शिकवण आहे, तर अशा चांगल्या मूल्यांचं जतन झालं पाहिजे। त्याचप्रमाणे आपल्याला 350 वर्षानंतर देखील आपण हा विचार करत आहोत का, आपण कुठलाही अन्याय असेल त्याच्या विरुद्ध आपण आवाज उठवतोय का, किंवा इतरांची श्रद्धा त्याचा आदर करतोय की नाही, हा विचार आज कुठेतरी आपण केला पाहिजे। आणि याच समागमाच्या निमित्ताने आपण हा विचार करूयात की समाजातील जी बंधुता असेल ती टिकली पाहिजे। जे आपले इतिहासातील महापुरुष आहेत त्यांचे जे थोर विचार आपल्याला मिळाले आहेत त्यांचे आपण ती जाणून घेतले पाहिजेत, त्याप्रमाणे एक धर्माचरण आपल्याकडून झालं पाहिजे। अशा पद्धतीचा आपण संकल्प आज इथे करूयात। एक सुंदर कार्यक्रम कणकवली हायस्कूलने आज इथे आयोजित केला, त्याबद्दल मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे कौतुक करते। त्याचप्रमाणे समन्वयाची जबाबदारी शिक्षण विभाग माध्यमिकने चांगल्या पद्धतीने पार पाडली असे मी नक्की नमूद करू इच्छिते। आणि या कार्यक्रमासाठी ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या सर्वांना मी पुन्हा एकदा आभार मानते। जय हिंद। माझे सहकारी अधिकारी, त्याच पद्धतीने